सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। एका अतिशय महत्त्वाच्या सिद्धांताकडे आज आपण या ठिकाणी बघतोय आणि या सिद्धांताचं नाव जे आहे हे आहे समस्थायित्व। समस्थायित्वाचा अर्थ असा होतोय की पृथ्वी जी गोल आकाराची आपल्याला सामान्यतः पाहायला मिळते, पण तिच्या त्या पृष्ठभागावर अतिशय उंच असे पर्वत आहेत। पाहतो की हिमालयाचा पर्वत जो आहे हा 8,850 मीटरच्या आसपासचा पर्वत जो आपण पाहतोय, आणि त्याच वेळेस अतिशय खोल गर्ता जी आहे त्या गर्ता सुद्धा पृथ्वीला आहेत। मरियाना ट्रेंच जी आहे किंवा चॅलेंजर असेल, टोंगा असेल, जावा असेल, ह्या सगळ्या गर्ता जी आहेत ह्या 9 ते 10 किलोमीटर, मरियाना सगळ्यात जास्त 11 किलोमीटर खोल गर्त आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रश्न असा आहे की जी पृथ्वी अतिशय उंचशा पर्वतांना ठेवतोय, 9 किलोमीटरच्या आसपासचे उंच पर्वत आपल्याला हिमालयासारखे आपल्याला पाहायला मिळतील आणि अतिशय खोल अशा गर्ता पण आपल्याला पाहायला मिळतील। 11 किलोमीटर 11,022 मीटरच्या आसपासची गर्त जी आहे ही चॅलेंजर आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढी एक ज्याला म्हणतो आपण की एक विषमता जी आहे पृथ्वीच्या या उंचवट्या आणि दऱ्यांची झालेली आहे, तरी पण ही पृथ्वी जी आहे यांना इतक्या दिवसापासून कसं काय सांभाळून ठेवते आहे। पर्वत जे आहेत ते खाली कोसळत नाही आहेत ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ते ह्या ज्या ट्रेंचेस जे आहेत त्या ट्रेंचेसमध्ये सगळा मलबा जो आहे हा काही ताबडतोब भरत नाही आहे, आणि तशा प्रकारची कंडिशन जी आहे इक्वल व्हायची, अतिशय वेगाने पृथ्वी फिरत आहे। साधारणतः हा कोसळला पाहिजे होता मलबा आणि हा या गर्तामध्ये जमा झाला पाहिजे होता, आणि पृथ्वीला अशी एक समान अशी अवस्था जी आहे ही प्राप्त झाली पाहिजे होती, पण होत नाही आहे। साधारणतः ही पृथ्वी जी आहे ही पृथ्वी अतिशय वेगाने फिरत आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती तासाला 1600 किलोमीटर इतक्या वेगाने फिरत आहे, आणि तरी पण या पृथ्वीवर आपल्याला मोठ्या अर्थानं आपल्याला असं म्हणता येईल की एक समस्थायित्व जे आहे प्राप्त झालेलं आहे। पर्वत म्हणजे हिमालय जो आहे मागच्या 28 कोटी वर्षांच्या पासून बनलेला आहे, मागच्या 6.5 कोटी वर्षामध्ये हा निर्माण झालेला आहे, पण मागच्या 5-6 कोटी वर्षापासून हा तहाच स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। का बरं ही स्थिरता प्राप्त झालेली आहे ही चर्चा आपण या टॉपिकमध्ये करतोय। ऑन लार्ज स्केल आपण पाहतोय की कितीही पृथ्वी डायनामिक आहे असं आपण म्हटलं जर असेल, वेगवेगळे मेजर आणि मायनर प्लेट्स जे आहेत एकमेकांकडे धावतायत, त्या चालतायत, त्या एकमेकाला आदळतात, आणि त्यामुळे ती गतिशील आहे असं आपण म्हणतोय। मोठ्या अर्थानं पाहतो की ही गतिशील जरी असेल तरी तिच्यामध्ये एक समस्थायित्व प्राप्त झालेला आहे, आणि हा जो सिद्धांत जो आहे आयसोस्टेसिसचा हेच सांगायचा प्रयत्न आज करतोय की ही पृथ्वी जी आहे मोठ्या अर्थानं स्थिरतेकडे वळलेली आहे असं आपल्याला म्हणता येत आहे। हा सिद्धांत जो आहे समस्थायित्व याला ग्रीक भाषेतील आयसोस्टेसी या शब्दातून घेतलेला आहे। यातील आयसोचा शब्द जो आहे किंवा अर्थ जो आहे आपल्याला असं म्हणता येईल की हा आयसो जो हा काय आहे तर हा साधारणतः समान असा होतो आहे, आणि स्टेसिस जो आहे त्याचा अर्थ होतो आहे की टू बी रिमेन एज इन दॅट कंडिशन, त्याच स्थितीमध्ये राहायची एक स्थिरता जी आहे किंवा प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि तिला आपण म्हणूनच आयसोस्टेसियस एक नाव जे आहे नाव त्याला घेतलेलं आहे आपण। हा सिद्धांत पहिल्यांदा शास्त्रीय दृष्ट्या ज्या माणसाने वापरला तो आहे डटन। 1882 ला त्यांनी आयसोस्टेसी हा वर्ड जो आहे वर्ड वापरलेला आहे, पण खरं तर याच्या अगोदरच आपल्याला म्हणता येईल की 1859च्या आसपास या सिद्धांतावर काम करणं सुरू झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की हा सिद्धांत भारतामध्ये या काळामध्ये शोधण्यात आलेला आहे। मी चर्चा जेव्हा करतोय की 1859 हा वर्ष जो आहे भारताच्या दृष्टिकोनातून खूप मोठा महत्त्वाचा आहे, कारण भारतातच या सिद्धांताचा शोध जो आहे हा शोध लागलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि हा शोध जो आहे हा कसा लागला आहे तर ती पण एक स्टोरी जी आहे ही स्टोरी आपल्याला या ठिकाणी म्हणता येते। भारतामध्ये मोठ्या अर्थानं आपण पाहतोय की रेल्वेच्या आणि त्याच्यानंतर पुन्हा पाहतो आपण की द ग्रेट ट्रिंग्युलेशन सर्वेचं काम जे आहे सुरू होतं, आणि त्या काळामध्ये या सिद्धांताचा शोध जो आहे हा भारतामध्ये लागलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। आपण सुरुवातीला हा सिद्धांत काय नेमका आहे थोडक्यात आपण ते बघायचा प्रयत्न करूया। हा सिद्धांत दुसरं काही नसून आपल्याला म्हणता येईल की प्लवनशीलतेचा सिद्धांत जो आहे, द थेओरी ऑफ बायोन्सी ज्याला आपल्याला म्हणतोय, की या सिद्धांताचा एक एक्झाम्पल आहे असं आपल्याला म्हणता येईल। हा द थेओरी ऑफ बायोन्सी काय म्हणतोय तर हा थोडक्यामध्ये असं म्हणतोय की एखाद्या लिक्विड भागामध्ये एखादा सॉलिड मटेरियल जर आपण टाकला आणि हा सॉलिड मटेरियल त्या लिक्विडवर तरंगतो आहे असं आपल्याला जर म्हणता आलं। फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय की लाकूड जो आहे हा पाण्यामध्ये समजा आपण जर बुडवला तर आपल्याला असं पाहायला मिळेल की लाकूड जो आहे हा पाण्यामध्ये जेव्हा बुडतो आहे काही अंशी, तेव्हा तो जितका बुडलेला असतो तेवढं द्रव्य म्हणजेच पाणी हा चारही बाजूला सरकवतो आहे।
हा चारही बाजूला जेव्हा सरकवतो आहे तेव्हा जितकं द्रव्य त्या लाकडानं सरकवलंय त्याचं जेवढं वजन असेल त्या वजनाचा फोर्स जो आहे त्या लाकडाला खालून वरच्या दिशेमध्ये धक्का मारतो आहे आणि त्यामुळेच हा लाकूड जो आहे हा तरंगतो अशाबद्दलचं भौतिक शास्त्र सांगताय. याला आपण तो प्रिन्सिपल ऑफ बायोन्सी असं आपण त्याला या ठिकाणी म्हणूया. प्रत्येकच लिक्विडमध्ये जेव्हा जेव्हा आपण एखादा सॉलिड टाकतोय तेव्हा तो सॉलिड जेव्हा ते द्रव्य जे आहे आपल्या शरीराच्या किंवा आपल्या आकारा इतकं जेव्हा सरकवतो आहे ते सरकवलेलं द्रव्य त्याचं जे काही फोर्स निर्माण होतंय ते नेहमी वरच्या दिशेला काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं कोणत्याही द्रव्यामध्ये एखादा सॉलिड मास समजा जर तरंगत जर असेल तर त्यावेळेस दोन शक्ती जी आहेत ह्या दोन शक्ती दोन वेगवेगळ्या दिशांना काम करतात. एक नंबर 1 द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ, ती त्या लाकडाला खालच्या दिशेमध्ये म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे ओढत आहे. आणि दुसरं द फोर्स ऑफ बायोन्सी, हा द्रव्य जो आहे हा द्रव्य त्याला वरच्या दिशेला ढकलताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेमकं हा सिद्धांत जो आहे हा अशाच प्रकारचा इथे आयसोस्टेसीमध्ये घडून येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मग लाकडाला त्या द्रव्यामध्ये समस्थायित्व जर ढकललं झालं असेल तर का बरं झालेलं आहे? कारण त्यामध्ये दोन फोर्स जे आहेत फोर्स काम करतात आणि त्यामुळेच लाकूड अनेक किंवा वर्षांपर्यंत किंवा काही कालावधीपर्यंत हा स्थिरपणे त्या ठिकाणी द्रव्यावर तरंगतोय असं आपल्याला म्हणतात. नेमकी हीच प्रक्रिया पृथ्वीवर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वीचा क्रस्ट जो आहे हा सियालचा बनलेला आहे. या सियालची डेन्सिटी जी आहे किती आहे तर 2.67 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इतकी आहे. हा सियाल जो आहे खालच्या सीमावर तरंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सीमा जो आहे हा लिक्विड स्टेजमध्ये आहे आणि सीमाची डेन्सिटी जी आहे सियालपेक्षा जास्त आहे. किती आहे? साधारणतः 3 ते 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी डेन्सिटी जी आहे ही सीमाची असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण असं की सियाल म्हणजे सिलिका प्लस ॲल्युमिनियम हलका पदार्थ आहे आणि सीमा म्हणजे सिलिका प्लस मॅग्नेशियम हा जास्त जड असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. जड आहे, जास्त डेन्स आहे, परंतु लिक्विड स्टेजमध्ये आहे. कारण काय तर आतमध्ये टेम्परेचर हा जास्त आहे. जास्त टेम्परेचर असल्यामुळे आपण पाहतो की ती लिक्विफाय असलेली स्टेज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारची स्थिती जर असेल तर पृथ्वीची क्रस्ट जी आहे ही क्रस्ट खालच्या सीमावर तरंगत आहे. पृथ्वीची क्रस्ट जी आहे त्या क्रस्टचाच बनलेले पर्वत आहेत. हिमालय काय आहे? क्रस्टचा भाग आहे आणि त्यामुळे हिमालय जो आहे हा हिमालय खालच्या सीमावर तरंगतो. का बरं तरंगतो आहे? ड्यू टू द थ्योरी ऑफ बायोन्सी, जिला आत्ता आपण अभ्यासलेला आहे. हाच प्रिन्सिपल त्यामध्ये काम करतो आहे. हिमालयाचे रूट्स जे आहेत हे रूट्स खाली त्या मॅग्मामध्ये किंवा खालच्या त्या सीमामध्ये रुतलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही द्रव्य जे आहे सरकावलं जात आहे आणि तेवढंच द्रव्य हिमालयाला वर ढकलत आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा एक संतुलन जो आहे हा स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. हेच आपल्याला या सिद्धांतामध्ये सांगायचं आहे. हेच आहे समस्थायित्व. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे सिद्धांतामध्ये की या सिद्धांताचा शोध जो आहे हा आपल्या भारतामध्ये लागलेला आहे. सुरुवातीला आपण जे बोललोय की हा सिद्धांत जो आहे भारतामध्ये भारताच्या द ग्रेट ट्रिंगुलेशन सर्वेचं काम जेव्हा सुरू होतं त्या काळामध्ये हा सिद्धांत जो आहे हा भारतामध्ये शोधण्यात आलेला आहे. जगातील अतिशय मोठं काम आपल्याला म्हणता येईल ट्रिंगुलेशनचं. ट्रिंगुलेशन मेथडच्या माध्यमातून ब्रिटिशांनी आमच्या हातामध्ये भारताचा नकाशा दिलाय. आम्ही जो भारताचा नकाशा पाहतोय हा नकाशा बनवायला तब्बल 60 वर्ष लागलेले आहे. 1802 साली भारताच्या सर्वेक्षणाचं काम सुरू झालं. कर्नल विलियम लॅम्प्टन, अतिशय सुवर्ण अक्षरामध्ये या माणसाचं नाव जे आहे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. या माणसानं भारताच्या सर्वेक्षणाचं काम सुरू केलंय भारतामध्ये. ईस्ट इंडिया कंपनी त्याला पैसे द्यायला तयार नव्हती, पण त्यानं ते काम हातामध्ये घेतलंय. हळूहळू हे काम पुढे गेलेलं आपण पाहतोय आणि 1862 साली भारताचा नकाशा आमच्या हातामध्ये लागलेला आहे. 1862 साली त्यावेळेसचे सर्वे जनरल ऑफ इंडिया जे होते मेजर जनरल अँड्रू स्कॉट वॉ यांच्या काळामध्ये भारताचा नकाशा बनलेला आपण तपासून पाहतोय. तर ही जी स्टोरी जी आहे भारतीय सर्वेक्षणाची ती सुद्धा आपण तपासून पाहूया. त्याचं कारण असं की याचा संबंध जो आहे या आयसोस्टेसिस सोबत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर आपण त्याकडे बघायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आता आपण करूया. 1802 ला जे भारताच्या नकाशाचं काम सुरू झालंय ते त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होतं. ही गोष्ट जी आहे 1859 सालची आहे. 1861-62 ला रॉयल सोसायटीमध्ये ते सादर झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की सर्वेक्षणाचं काम जे आहे हे आपल्या शेवटच्या अवस्थेमध्ये असताना गंगेच्या खोऱ्यातील 2 गावांचं अक्षवृत्तांचं स्थान निश्चित करायचं काम सुरू होतं. ही 2 गाव आहेत. एकाचं नाव आहे कल्याण
आणि दुसऱ्याचं नाव आहे कल्याणपूर. या दोन गावांचं लॅटिट्यूड फिक्सिंग जेव्हा आपण सुरू करतोय तेव्हा यंत्र जो आहे आपण जो वापरला आहे तो आहे थिओडोलाइट. आपल्याला खाली पाहायला मिळेल, खाली आपण पाहतोय की थिओडोलाइट यंत्र जे आहे आपण या यंत्रापासून पाहतोय आणि हे यंत्र त्यावेळेस याचं वजन 30 किलो इतकं होतं असं म्हणतात. म्हणजे याला 4 ते 5 माणसं त्यावेळेस त्याला उचलायला लागायची आणि त्यावेळेस हे सर्वेक्षण जे आहे अतिशय मेहनतीनं ब्रिटिशांनी पूर्ण केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. थिओडोलाइटच्या माध्यमातून जेव्हा सर्वेक्षण केलं जात होतं तेव्हा कल्याण आणि कल्याणपूर या दोन गावांचं लॅटिट्यूड जेव्हा फिक्स केलं गेलं तेव्हा थोडा फरक जो आहे, त्रुटी जी आहे ती त्रुटी सर्वेक्षणामध्ये आली आहे. ट्रिंगुलेशन मेथड आणि ॲस्ट्रॉनॉमिकल मेथड या दोन मेथडचा वापर जो आहे हा सर्वेक्षणामध्ये केला गेला होता. खरं तर सर्वेक्षणाची सुरुवात जी आहे ती भारताच्या सध्याच्या चेन्नईच्या मध्ये असलेली एक मरियाना नावाची बीच जी आहे, जी सेकंड लॉंगेस्ट बीच जिला म्हणतो आपण, तिथून ती सुरुवात झालेली आहे 1802 साली. संपूर्ण भारताचे ट्रिंगल जे आहेत, छोटे छोटे ट्रिंगल केले गेलेले आहेत आणि त्या ट्रिंगलच्या माध्यमातून लॅटिट्यूड फिक्सिंगचं काम सुरू होतं. कल्याण आणि कल्याणपूरमध्ये जेव्हा या अक्षांशाचं आपण जेव्हा फिक्सिंग केलं तेव्हा 5.236 मिनिटांचा फरक जो आहे फरक यामध्ये यायचा. ट्रिंगुलेशन मेथडच्या माध्यमातून फिक्सिंग केलंय आपण आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन जे आहे ॲस्ट्रॉनॉमिकल मेथडच्या माध्यमातून आपण करत होतो. ॲस्ट्रॉनॉमिकल मेथडचा अर्थ असा होतोय की प्रत्येकाला माहित आहे की पृथ्वीचा उत्तर ध्रुव बिंदू जो आहे हा ध्रुव तारा आहे. ध्रुव तारा तुमच्या गावावरून जेवढ्या अंशावर दिसत असेल त्याचं जे काही व्हॅल्यू असेल जॉमेट्रीमध्ये तेवढं तुमच्या गावाचं अक्षवृत्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं थिओडोलाइटच्या माध्यमातून हे काम जे आहे जेव्हा पूर्ण केलं गेलं आपण तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन जे आहे हे क्रॉस व्हेरिफिकेशन आपण ॲस्ट्रॉनॉमिकल मेथडच्या माध्यमातून आपण केलेली आहे आणि त्यावेळेस हा फरक जो आहे हा फरक आपल्याला या ठिकाणी आपण पुढे बघूया. या ठिकाणी पाहतो आपण की ॲस्ट्रॉनॉमिकल मेथड आपण या ठिकाणी वापरून पाहतोय. हा मनुष्य या ठिकाणी ताऱ्याकडे पाहतो, ध्रुव ताऱ्याकडे, आणि जो काही एंगल असेल हा या ठिकाणी प्लम तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तो डिग्री सांगतोय आणि त्यामुळे आपल्याला हा तारा जो आहे किती अंशावर आहे हे आपल्याला सांगता येत आहे. तर ही जी मेथड जी होती ही मेथड क्रॉस व्हेरिफिकेशनची मेथड जी आहे आपल्याला म्हणता येईल आणि तिच्या माध्यमातून हे सर्वेक्षण आपण या ठिकाणी जेव्हा पूर्ण केलंय तेव्हा हा फरक या ठिकाणी आलेला आहे कल्याण आणि कल्याणपूर या दोन गावामध्ये आणि या दोन गावांनी कमाल केलेली आहे. ही फोटो आपण जी पाहताय त्या कर्नल विलियम लॅम्प्टन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की या माणसाचा मृत्यू जो आहे आपल्या विदर्भात झालेला आहे. विदर्भातील सगळ्याच मोठ्या शहरांची स्थाननिश्चिती जी आहे विलियम लॅम्प्टनच्या काळामध्ये झालेली आहे. नागपूरचा 0 माईल असेल, चांदाचा स्टोन असेल किंवा चिंचाळाचा जो ट्रिंगुलेशन स्टोन असेल, ही सगळी स्थानं जी आहेत ती विलियम लॅम्प्टनच्या काळात झालेली आपण त्यापासून पाहतोय. विल्टनला ताप आला आणि तापामध्ये पण त्यांनी काम केलंय. हा माणूस जो आहे आपल्या विदर्भातल्या हिंगणघाटमध्ये मेला आहे, त्याचा मृत्यू झालाय. हा मी या ठिकाणी या स्थानावर गेलोय आणि मला दुःखानं सांगावं असं वाटतं का बरं भरू लागलेली त्याचं कारण असं आपण पाहू शकता. कर्नल विलियम लॅम्प्टन ज्या माणसानं भारताच्या नकाशा बनवायला सुरुवात केली, जो खरं तर आपण म्हणतो की बॅकबोन आहे या संपूर्ण नकाशाचा, त्याच्या समाधीजवळ कुत्रे, शेळ्या, डुकरं हे सगळे आपल्याला फिरताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आजच्या या आयसोस्पेसीचा हा भाग नाही आहे. पण आम्ही काय भारतीय आहोत या उद्देशाने हा फोटो जो आहे फोटो मुद्दामून या ठिकाणी टाकायचा प्रयत्न केला. या धड्यासोबत या फोटोचा काहीही संबंध नाही आहे, पण हा मुद्दामून टाकला कारण आम्ही पण या दिशेने थोडं दुरुस्त झालो पाहिजे ही माझी थोडीशी वृत्ती आहे आणि त्यामुळे हा फोटो मी या ठिकाणी टाकलेला आहे. हा नकाशा जो आहे संपूर्ण भारताचा 1862 साली बनलेला आहे. सगळेचे सगळे आपण पाहतोय की बेसलाईन जी आहे चेन्नईपासून सुरू झालेली आहे आणि सगळे छोटे 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 त्रिकोण जे आहेत हे त्रिकोण या ठिकाणी बनलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकताय मी याला थोडंसं मोठं करतोय आणि आपण पाहू शकताय की हे सगळे ट्रिंगल्स जे आहेत हे ट्रिंगल्स या ठिकाणी बनलेले आहेत. आपण पाहू शकता छोटे छोटे ट्रिंगल्स जे आहेत हे ट्रिंगल्स या ठिकाणी बनलेले आपण पाहतोय आणि त्या ट्रिंगलच्या माध्यमातून हे सर्वे जे आहे सर्वे या ठिकाणी ब्रिटिशांनी पूर्ण केलेला आहे. तर अशा अर्थाने पाहतो आपण की जॉर्ज एरी जे होते कर्नल विलियम लॅम्प्टन जे होते या माणसानं या सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे आणि हे सर्वे करताना ही त्रुटी जी आहे ज्या त्रुटीची आपण चर्चा केली होती ही त्रुटी जी आहे किती आहे तर ही आहे 5.236 मिनिटं. 60 मिनिटांचा एक डिग्री होतो, अर्थात फारच छोटी त्रुटी आहे करताना, काही मिनिटांची आहे, 5 मिनिटांची आहे, पण 5 मिनिटांची त्रुटी सुद्धा सहन होत नव्हती. आणि हा फरक जो आहे फरक का बरं येतो आहे त्यावेळेस हा फरक लक्षात घेण्यासाठी त्यावेळेसचे सर्वेअर जनरल जे होते म्हणजे विलियम लॅम्प्टनचा मृत्यू झालेला आहे 1823 साली आपल्या हिंगणघाटमध्ये. त्यानंतर जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे मेजर जनरल अँड्रू स्कॉट वा आणि हा माणूस जो आहे हा फरक का बरं येतो आहे म्हणून एका मनुष्याकडे गेला आहे आणि त्यावेळेसचे गणितामधले तज्ज्ञ जे होते त्याचं नाव आहे जॉर्ज बिडेल एरी. यांच्याकडे हा प्रस्ताव जो आहे हा भारताच्या महासर्वेक्षक जनरलनी टाकलेला आहे आणि त्यांना विचारलं की हा फरक का बरं येतो आहे. तर जॉर्ज एरी असं म्हणतो आहे की हा फरक यासाठी येतो आहे कारण कल्याणपूर पासून हिमालय फक्त 96 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यामुळं हिमालय जो आहे हा हिमालय त्या थिओडोलाइटचा खालचा पेंडुलम जो आहे त्या पेंडुलमला आपल्याकडे आकर्षित करून घेतो आहे.
आणि त्यामुळे हा फरक जो आहे हा फरक येतोय आणि म्हणून त्रिकोणमितीय पद्धती आणि खगोलशास्त्रीय पद्धती ह्या एकमेकांना जुळत नाही अशाबद्दलचं मत जे आहे हे जॉर्ज एअरीनं त्यावेळेस सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता मग हे मत जे आहे हे मत आणखी कोणाला तर दुसऱ्याला तरी सांगून पाहावं अशा प्रकारचं ठरवलं गेलं. आणि मग पुन्हा एक जॉन हेनरी प्रॉट जे होते ते आपल्या कलकत्त्याला त्यावेळेस असायचे. ते चर्चमधले ऑर्स डिकॉन होते पण ते मॅथमॅटिशियन होते आणि त्यांच्याकडे ही समस्या घेऊन जेव्हा हे गेले अँड्र्यू स्कॉट तेव्हा त्यांनी सांगितलं की हा फरक का बरं येतो आहे याचं काहीतरी आपण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा फरक जो आहे फार कमी येतो आहे. तुम्ही जे म्हणताय की 5.236 मिनिट हा फरक जो येतो आहे हा फरक नगण्य आहे. समजा आपण असं कन्सिडर केलं की पृथ्वीची क्रस्ट जी आहे त्या क्रस्टची घनता 2.75 ग्रॅम आहे इतका आपण सरासरी पकडूया आणि त्याला आपण ऍक्सेप्ट जर केलं तर हा फरक किती यायला पाहिजे आहे. प्राध्यापक प्रॉट असं म्हणतात की हा फरक जो आहे हा फरक साधारणतः हा यापेक्षा मोठा यायला पाहिजे. हा यायला पाहिजे 15.8 मिनिट. त्याच्या 3 पट जास्त हा फरक जो आहे फरक आला पाहिजे होता. आणि त्यामुळे हा फरक जर कमी असेल तर प्रॉट असं म्हणतोय की हिमालया आपल्या पूर्ण ताकदीचा वापर करत नाही. हिमालयानी या पेंडुलमला आणखी जास्त ओढलं पाहिजे होतं. हा फरक यापेक्षा मोठा असायला पाहिजे होता. पण हा फक्त 5.236 मिनिट जर असेल तर याचा अर्थ असा होतोय की हिमालया आपल्या पूर्ण ताकदीचा वापर करत नाही आहे. आणि त्यामुळं एका नवीनच पुन्हा वादाला सुरुवात या ठिकाणी झाली. या दोघांच्या मतांच्या नंतर संपूर्ण जगभरातील जे काही जिओलॉजिस्ट जे होते त्यांच्यामध्ये वेगवेगळे मतं जे आहेत ते मतं समोर आलेले आहेत. त्या मतांची चर्चा आता आपण करूया. त्यातलं पहिलं मत असं होतं ते असं होतं की हिमालया जो आपल्या ताकदीचा पूर्ण वापर करत नाही. कारण काय तर हिमालया जो आहे हा आतून पोकळ आहे, बबल्स आहे. हिमालया वरून आपल्याला सॉलिड पाहायला मिळतो आहे पण तो आतून फुग्यासारखा पोकळ असला पाहिजे अशाबद्दलचं मत जे आहे मत एक समोर आलेलं आहे. ओके, दुसरं मत काय आहे हिमालया हा उंच असल्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी कमी घनतेचा पदार्थ जो आहे हा अस्तित्वामध्ये आहे आणि त्यामुळे एकूणच हिमालयाचं वजन जे आहे कमी आहे. हे दुसरं मत निर्माण झालेलं आहे. चला ओके, तिसरं मत पहा हिमालय जो आहे हा ज्या खडकापासून बनलेला आहे तो खडकच अत्यंत कमी घनतेचा आहे. म्हणजे हिमालय ज्या दगडापासून बनलेला आहे त्या दगडाची काही डेन्सिटी जी आहे डेन्सिटी जास्त नाही आहे आणि त्यामुळे त्याचा भार जो आहे हा अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे हिमालय जो आहे हा आपल्या ताकदीचा पूर्ण वापर करत नाही आहे. आणि म्हणून जी 15 मिनिटांच्या आसपास जी त्रुटी यायला पाहिजे होती ती त्रुटी तेवढी येत नाही तर ती फक्त 5 मिनिटं एवढी त्रुटी येत आहे. 3 टाइम्स ती कमी येत आहे. अशाबद्दलचं तिसरा मत निर्माण झालेलं आहे. चौथं पण एक मत जे आहे मत समोर आलेलं आहे ते असं की पृथ्वीच्या आतमध्ये काही किलोमीटरमध्ये एक असा स्तर असावा की ज्या स्तराच्या खाली घनता जी आहे ही घनता बिलकुल सारखी असावी. पृथ्वीच्या वरच्या भागामध्ये आपण पाहतो की ही घनतेमध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो आहे पण त्या खाली मात्र पाहतो आपण की घनता जी आहे ही घनता बिलकुल सारखी असावी. आणि त्यामुळं हे मत जे आहे हायर द कॉलम लेझर द डेन्सिटी, जो भाग जेवढा जास्त उंच असेल त्याची डेन्सिटी जी आहे तेवढी कमी असेल अशाबद्दलचं मत जे आहे मत हे चौथं समोर आलेलं आहे. असे वेगवेगळे मतं जे आहेत हे मतं जेव्हा समोर आलेले आहेत तेव्हा जॉर्ज एअरी स्पष्टपणे म्हणतात की मी जे म्हणतोय ते बरोबर आहे. काय म्हणतात जॉर्ज एअरी की एवढा मोठा हिमालय जो आहे हा हिमालय पोकळ राहील का. ज्या हिमालयाच्या बद्दल आपण चर्चा करतो आहे आणि तुम्ही म्हणताय की हिमालया आपल्या पूर्ण ताकदीचा वापर करत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही असंही म्हणून टाकलेलं आहे की हिमालया हा बबल्सचा बनलेला आहे, हा फुग्यासारखा आतून आहे. असं नाही होऊ शकत. एवढा मोठा हिमालय पर्वत जो उभा आहे 9 किलोमीटरचा पर्वत उभा आहे तो काही आतून पोकळ असू शकत नाही आहे. पण काय नेमकं होत आहे तर तो असं म्हणतो आहे की असं म्हणतो आहे की हिमालय हा असा काही पोकळ राहू शकत नाही. तो मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये रुतलेला आहे. त्यांनी असं उदाहरण दिलं आहे की एखादा बर्फाचा हिमनग जो आहे हा बर्फाचा हिमनग पाण्यामध्ये जेव्हा तरंगतो आहे तेव्हा त्याचा एक भाग आपल्याला पाण्याच्या वर आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच वेळेस त्या बर्फाचे 9 भाग जे आहे ते पाण्यामध्ये आतमध्ये बुडालेले असतात. एरी असं म्हणतात की हिमालया अशाच प्रकारे स्थिर झालेला आहे कारण हिमालयाचे प्रचंड रूट्स जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत, पृथ्वीच्या मॅग्मामध्ये गेलेले आहेत, एस्ट्रोनोस्फिअरमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे हिमालय जो आहे हा स्थिरावलेला आहे. अशाबद्दलचं मत जे आहे मत एरीने याच्यात टाकलेलं आहे आणि तो म्हणतोय की या माध्यमातून हिमालय जो आहे हा नक्कीच स्थिर झालेला आहे असं मत जे आहे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. जॉर्ज एरीने हिमालय स्थिर झालेला आहे सांगताना त्यांनी उदाहरण पण दिलं आहे. उदाहरण पाहूया आपण. या आकृतीतनं आपण जॉर्ज एरीचं मत जे आहे हे मत आपण समजावून घेऊ शकतो आहे. एरी असं म्हणतोय की पृथ्वी तलावर जे काही वेगवेगळे उंचवटे आहेत ते जेवढे जास्त उंच असतील तेवढेच ते खाली जास्त जमिनीमध्ये रुतलेले असतील.
हा उंचवटा समजा आपण विचारात जर घेतला असेल तर एरी असं म्हणतो आहे की हिमालयासारखे भाग जे सगळ्यात जास्त उंच आहेत ते पृथ्वीच्या पोटामध्ये तेवढे जास्त रुतलेले आहेत आणि त्यांच्यामुळे यांच्यामध्ये एक संतुलनाची अवस्था जी आहे प्राप्त झालेली आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी एक पाणी घेतलं, आपण पाहू शकता पाणी आहे, त्यामध्ये त्यांनी पाण्यात वेगवेगळ्या लांबीचे लाकडाचे तुकडे त्यांनी टाकलेले आहेत. हे सगळे लाकडाचे तुकडे आहेत आणि त्यानं सिद्ध करून दाखवलंय की जो तुकडा जास्त जेवढा लांब होता तो तेवढाच पाण्यामध्ये जास्त खोलामध्ये रुतला आहे. जे आखूड होते कमी लांबीचे होते ते मात्र वरच तरंगताना आपल्याला पाहायला मिळतात, पण जो जास्त लांबीचा होता तो तुकडा पाण्यामध्ये तेवढा जास्त रुतलेला आहे. आणि यावरून एरीने स्पष्ट करायचा प्रयत्न केला की हिमालय जो आहे हा हिमालय जास्त उंच असल्यामुळं तो जमिनीमध्ये जास्त रुतलेला आहे आणि त्यामुळं हिमालयाचं संतुलन जे आहे संतुलन झालेलं आहे असं मत एरीने टाकलेलं आहे. प्रश्न असा आहे, एरीच्या या मतावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. काय की हिमालयाची उंची किती आहे तर ती आहे 8850 मीटर. याचा अर्थ असा की तुम्ही जसं म्हणताय की हिमालयाचा एक भाग हा पाण्याच्या वर आहे बर्फासारखा आणि 9 भाग तो जमिनीच्या खाली आहे, तो समजा 9 किलोमीटर वर जर असेल तर तो किमान 80 किलोमीटर किंवा 81 किलोमीटर तो खाली जमिनीमध्ये असला पाहिजे तरच हिमालय स्थिर होईल. प्रश्न असा आहे की 81 किलोमीटर पर्यंत हिमालय आतमध्ये जर गेला जर असेल तर तो आपल्या सॉलिड अवस्थेमध्ये राहील का? शक्य नाही आहे. साधारणतः पाहतो आपण की संपूर्ण क्रस्ट जी आहे पृथ्वीची ती 40 ते 50 किलोमीटरच्या पलीकडे जात नाही आहे आणि 80 किलोमीटरपर्यंत तुम्ही हिमालय जातो असं म्हणता. ही मोठी टीका जी आहे ही टीका एरीच्या या मतावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं एरी जो म्हणतो आहे की या माध्यमातून पृथ्वीचं संतुलन स्थापन झालेलं आहे, हे मत जे आहे हे मत खोटं ठरते आहे. आणि त्यामुळं आपण पुढच्या मताकडे जाण्याचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आपण करूया. जॉर्ज एरीच्या या मताला विरोध केला आहे प्राध्यापक प्रॉटनी. जॉन हेनरी प्रॉट जे आहे ते प्रॉट असं म्हणतात की असं नाही होऊ शकत. हिमालय जो आहे हा मुळातच कमी घनतेच्या पदार्थापासून बनलेला असल्यामुळं तो आपल्या ताकदीचा पूर्ण वापर करीत नाही आणि त्यामुळं सर्वेक्षणाचा पेंडुलम जो आहे हा पूर्ण ताकदीने ओढला जात नाही. ते असं म्हणतात की पृथ्वीचा एखादा भाग हा जितका जास्त उंच असेल त्याची घनता जी आहे ही तेवढीच जास्त कमी असेल. अशा प्रकारचं स्पष्ट प्रतिपादन जे आहे हे प्राध्यापक प्रॉटने केलेलं आहे. हायर द कॉलम लोअर द डेन्सिटी अँड लोअर द कॉलम हायर द डेन्सिटी हे जे सूत्र सांगितलेलं आहे हे सूत्र प्राध्यापक प्रॉटने या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यामुळे तो म्हणतात की या माध्यमातून हे संतुलन जे आहे हे स्थापन झालेलं आहे. मग काय होईल? त्याचा अर्थ असा की जो भाग जेवढा जास्त उंच असेल त्याची घनता जी आहे तेवढीच कमी असेल तर मग काय होईल की एका पृथ्वीच्या खोलामध्ये काहीतरी एका विशिष्ट लेवलवर सगळ्याच उंचवट्यांची आणि खोलगट भागांची घनता एक समान अशी अवस्था जी आहे अवस्था प्राप्त झालेली असेल असं आपल्याला म्हणता येईल. एक पृथ्वी तलात खोलामध्ये कुठेतरी एक अशी रेषा असेल की त्या रेषेवर घनता जवळपास सारखी असेल. त्या रेषेच्या वरच्या भागामध्ये घनतेमध्ये फरक राहू शकतो पण त्या रेषेवर आणि रेषेच्या खाली घनतेमध्ये मात्र समानता असेल अशाबद्दलचं मत जे आहे हे प्राध्यापक प्रॉटने सांगितलेलं आहे. या रेषेला त्यांनी एक नाव दिलेलं आहे आणि हे नाव आहे क्षतिपूर्ती रेषा, द लाईन ऑफ कॉम्पेन्सेशन. प्राध्यापक प्रॉट असं म्हणतात की खोलात कुठेतरी लाईन ऑफ कॉम्पेन्सेशन जे आहे हे कुठेतरी असेल आणि त्या लाईन ऑफ कॉम्पेन्सेशनवर वेगवेगळे उंचीचे कमी जास्त उंचीचे जे काही ठोकळे असतील, पर्वत असतील, दऱ्या असतील, खोऱ्या असतील, या सगळ्यांची डेन्सिटी जी आहे ही सारखी असेल अशाबद्दलचं मत जे आहे हे प्राध्यापक प्रॉटनी टाकलेलं आपण पाहतोय. प्राध्यापक प्रॉटच्या मतासोबत पुन्हा थोडंसं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की एक वेगळं मत जे आहे हे अमेरिकन एक जिओलॉजिस्ट आहे जॉन फिल्मोर हॅपोर्ड आणि विलियम बोवी, याला आपण हेपोर्ड आणि बोवी या दोघांचं मत जे आहे हे आपण लक्षात घेतो आहे. या दोघांचं मत काय आहे? प्राध्यापक प्रॉटच्या मतासोबत जुळलेलं आहे जवळपास. मी आधीच सांगतोय याने काय सांगितलं आहे की ही ती लाईन राहू शकत नाहीये. लाईन यासाठी राहू शकत नाही कारण संपूर्ण पृथ्वी जी आहे ही डायनामिक आहे, ती गतिशील आहे आणि त्यामुळं त्याच्या पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे लाईन ऑफ कॉम्पेन्सेशन जी प्राध्यापक प्रॉटने सांगितलेली आहे ती स्टेबल राहू शकत नाही, ती ढासळेल. आणि त्यामुळे काय असला पाहिजे तर ते असे म्हणतात की क्षतिपूर्ती रेषाही असू शकत नाही, तिच्याऐवजी क्षतिपूर्ती स्तर असावा. द झोन ऑफ कॉम्पेन्सेशन आपल्याला असं म्हणता येईल, हा कुठेतरी असला पाहिजे आहे. आणि ते असे म्हणतात बोवी आणि हेपर्ड
की ते साधारणतः 96 ते 112 किलोमीटरच्या आसपास ते असावं. 1925 साली त्यांनी असं मांडलंय की 112 किलोमीटरच्या आसपासचा असा एक झोन असावा की त्या झोनवर घनता जी आहे घनता वेगवेगळ्या भूभागांची सारखी असावी अशाबद्दलचं मत यांनी सांगितलेलं आहे. पुढे आणखी एक मत जे आहे मत जवळपास असं चाललेलं आहे आणि ते मत सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि याचं नाव आहे जोली. जोली काय म्हणतो आहे की हा झोन जो आहे हा झोन काही स्थिर राहणार नाही, तर त्याच्या ठिकाणी एक मोठा विभाग असला पाहिजे. त्या विभागाची जाडी साधारणतः 10 मैल म्हणजे साधारणतः 16 किलोमीटर इतकी असावी. पृथ्वीच्या खोलामध्ये काहीतरी असा एक मोठा विभाग असावा की त्या विभागात ही घनता जी आहे घनता साधारणतः कंपेन्सेट होत असावी. वेगवेगळ्या कमी जास्त उंचीचे जे काही भूभाग आहेत, पर्वत असतील, पठार असतील, मैदान असतील, ज्यांची उंची कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते, ते या मोठ्या विभागामध्ये आपली स्थिरता जी आहे ही स्थिरता निर्माण करतात. अशाबद्दलचे मत जे आहे हे मत जोली या नावाच्या शास्त्रज्ञांनी जे आहे 1925च्या आसपास या ठिकाणी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा अर्थानं पाहतो आपण की हा सिद्धांत जो आहे हा हळूहळू या पद्धतीतून विकसित झालेला आहे आणि पुढे पुढे आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आणखी एक मत जे आहे समोर आलेलं आहे आणि ते मत आहे आर्थर होम्स. आर्थर होम्स असं म्हणतात की सुरुवातीला एरिक असे बोलले होते की पृथ्वीचे जास्त भाग जे उंच आहे त्याची घनता कमी आहे आणि ते पृथ्वीच्या पोटात खोलापर्यंत गेलेले आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. तर ते असं म्हणतात आर्थर होम्स की हे असंच होत असलं पाहिजे की जे भाग जे आहेत हे भाग खोलामध्ये गेलेले आहेत ते आपण पाहतोय की कुठेतरी कंपेन्सेट होतात एका विशिष्ट लेवलवर आणि जे वर जास्त गेलेले आहेत त्याची डेन्सिटी जी आहे तेवढी कमी आहे. अशा प्रकारचं मत जे आहे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की पर्वतांच्या पायथ्याजवळ सिरियल झालेला आहे. सियाल जो आहे हा 40 ते 60 किलोमीटरच्या खोलीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की पर्वतांचे जे काही तळ असतील किंवा रूट्स असतील ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सियाल जो आहे हा 40 ते 60 किलोमीटरच्या जाडीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि समुद्रांच्या तळाजवळ तो काही ठिकाणी 10 नाही 5 किलोमीटरपर्यंत कमी होतोय. सियालची जाडी जी आहे फक्त 5 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर आपल्याला काही ठिकाणी समुद्राच्या तळाजवळ आपल्याला पाहायला मिळते, स्पेशली पॅसिफिक महासागराजवळ. आणि अशा अर्थानं पाहतो आपण की जे कॉलम जे आहेत ते जास्त उंच जे आहेत ते कमी डेन्स आहेत आणि त्यामुळं हे समायोजन जे आहे समायोजन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण आर्थर होम्स असं म्हणतो आहे की समायोजन आणि पुनर्समायोजन अशा प्रकारची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कुठेतरी सुरू असली पाहिजे असं मत जे आहे हे आर्थर होम्स सांगितलेलं आहे. तो असं म्हणतो आहे की बहिर्गत शक्ती जी आहे त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये नद्या गाळ जो आहे हा गाळ दरवर्षी वाहून आणतात. हा गाळ जो आहे हा नद्यांच्या मुखाजवळ साचवला जातो आहे आणि त्यामुळे काय होतंय की त्या मुखाजवळून तो गाळ जो आहे हा आणखी खोलामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. नद्यांनी वाहून हा गाळ जो आहे हा गाळ समुद्रामध्ये जेव्हा साठवला जातो आहे तेव्हा पर्वतांचं वजन कमी होत आहे आणि समुद्राच्या तळांचं वजन जे आहे वजन वाढत आहे. त्यामुळं एक असंतुलन जे आहे हे असंतुलन निर्माण होत आहे. पर्वतांचे क्षेत्र हे हलकं होत आहे. त्यांच्या स्तंभांचा अधस्तरावर पडणारा दाब जो आहे कमी होतो आहे पर्वतांच्या आणि साचलेल्या क्षेत्राचा भार वाढतो आहे व त्यांच्या स्तंभांचा अधस्तरावर पडणारा दाब वाढतोय. खोल भागातील पदार्थांचे योग्य तेवढे स्थानांतरण घडून आल्याशिवाय साम्यावस्था साधली जाणं शक्य नाही आहे. काय नेमकं या ठिकाणी होत आहे तर आर्थर होम्स असं म्हणतो आहे की हा भार जो आहे भार एका ठिकाणचा जेव्हा कमी होतोय पर्वतांच्या रूट्स जवळचा आणि समुद्रांच्या बेसिनचा भार जेव्हा वाढतोय तेव्हा समुद्राच्या बेसिनकडून पुन्हा हा जो मटेरियल जो आहे हा पर्वतांच्या रूट्सकडे हळूहळू आतमध्ये ढकलला जातोय आणि मग पाहतो आपण की पदार्थ हा हलक्या स्तंभावरील मंद गतीने वाहू लागतोय आणि त्यामुळे पर्वतांचे स्तंभ जे आहेत हे वर सरकू लागतात. म्हणजे पर्वतांची उंची जी आहे ती पुन्हा वाढत आहे. अशा प्रकारची सायक्लिक अवस्था जी आहे ही सायक्लिक अवस्था प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचं एक डिटेल असं एक मत जे आहे मत आर्थर होम्सने ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आर्थर होम्सने या सगळ्यांच्या मतांची उजळणी घेतलेली आहे आणि तो म्हणतोय की हो जे भाग जे आहेत ते उंच आहेत ते कमी डेन्स आहेत, जे खोल आहेत ते मात्र जास्त डेन्स असलेले आपल्याला पाहायला मिळतील. उंच भागातनं मटेरियल जो आहे या खालच्या समुद्रांकडे येतो आहे तो त्यांच्या रूट्सकडे जातो आहे आणि मग पुन्हा पर्वतांची उंची जी आहे उंची वाढत आहे. आपण मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलं असेल की हिमालयाची आधीची उंची जी होती ही 8848 मीटरची होती. नवीन आता पाहतो आपण की वेगवेगळ्या तंत्रांच्या माध्यमातून आपण हिमालयाची उंची जी मोजतो आहे ती 8850 मीटरची आजची उंची जी आहे ही हिमालयाची आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावरून आर्थर होम्स जो आहे हा त्याच्या ठिकाणी बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येतंय. तर अशा अर्थानं ही सायक्लिक अवस्था जी आहे ही कंटिन्यू आहे आणि याच माध्यमातून पृथ्वीच्या या कमी जास्त उंचीच्या भूभागांचे कमी जास्त उंचीच्या स्तंभांचे संतुलन जे आहे हे संतुलन निर्माण झालेलं आहे
अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हिलाच आपण आयसोस्टेसी असं नाव जे आहे हे नाव तिला आपण दिलेलं आहे. तर आपण मला असं वाटतं की हा सिद्धांत जो आहे आपण जो बघितलेला आहे हा वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हा नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. अशा प्रकारचं मत मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील की तुमच्या गुगल क्लासरूमला हा मी या ठिकाणी पाठवतो आहे. तुमची मतं जी आहेत गुगल क्लासरूमवर काही ठिकाणी याला ओपन सोर्सला पण या ठिकाणी पाठवतो आहे मी. तुमची जी काही मतं असतील या व्हिडिओच्या बद्दल आपण नक्कीच मला कळवाल, जेणेकरून माझा उत्साह आणखी वाढेल अशा प्रकारच्या व्हिडिओज निर्माण करण्यासाठी. तर एवढीच विनंती करतो आहे आणि थांबतो आहे. जय हिंद.